नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी पाव. त्याला लागणारे साहित्य मी इथे 7 कांदे कट करून घेतलेले आहेत. 7 अंडी फुटलेली माझ्या मुलाकडून म्हणून मी 1 चम्मच हळद, तेल तुमच्या आवडीनुसार, 1 चम्मच लाल तिखट आणि मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी गॅस चालू करून कढई तापायला ठेवते. कढई आता तापलेली आहे. आता आपण तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तेल तापून द्यायचं आहे. आता आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा आहे. 1 टेबलस्पून जिरा आणि मोहरी घेतलेली आहे. ते टाकून द्यायचे आपल्याला तेलामध्ये. आता आपण टाकणार आहोत मिरच्या. तेव्हा आपल्या मिरच्या होत आलेल्या आहेत. आता आपण त्याच्यात टाकूया कांदा. 7 कांदे कट करून घेतलेले आहेत बारीक बारीक. हे आम्ही 4 जणांसाठी करत आहोत म्हणून मग जास्त घेतलेला आहे कांदा. 7 अंडी आणि 7 कांदे घेतलेले आहेत. कांदा चांगला शिजून द्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी त्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ मी हातानेच टाकते कारण अंडा शिजले असते. मला सवय हाताने मीठ टाकते. हे आपलं मीठ आणि शिजून द्यायचं आहे. असं आपल्याला 5 मिनिटं कांदा शिजून द्यायचा आहे. तर आपण त्याच्यात हळद टाकणार आहोत. 1 चम्मच हळद, 1 चम्मच मसाला लाल मिरची पावडर आणि मिरच्या पण टाकले त्याच्यामुळे मसाला थोडाच टाकायचा. तसं तुम्हाला जसं तिखट आवडते तसं टाकायचं. मी मिरच्या जास्त टाकलेल्या आहेत. कांदा असा शिजेपर्यंत हलवत राहायचा आहे. दोन मिनिटं आपण झाकण ठेवून कांदा चांगला शिजून द्यायचा आहे. गॅस कमी करायचा आहे. शिजू द्यायचा. आता आपण झाकण काढून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. आपला कांदा चांगला शिजलेला आहे. आपण अंडी फोडून घेतलेली आहेत. ते ओतायचं आहे अंडी त्याच्यात. थोडं थोडं होतं. गॅस फास्ट करून चांगलं हलवून घ्यायचं आहे. अंडा पूर्ण शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांदा आणि अंडा एकत्र होत नाही तोपर्यंत.
एक वाजता आपला अंडा आणि कांदा एकत्र मिक्स होत चाललेला आहे. हलवत राहायचं सारखं. आता मग त्याला लागू शकतं. असं अंडे फोडून घ्यायचे आहेत चांगले बारीक एकदम भुर्जी काय होते. ही भुर्जी आपली होत आलेली आहे. अजून 5 मिनिटं शिजून द्यायची आहे. ते पहा असं बारीक अंडं फोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित कांदा आणि अंडं मिक्स झालं पाहिजे. अजून 5 मिनिटं असे हलवत राहायचं आहे आणि मग झाकण लावून शिजून द्यायचं. ही झालेली आहे आपली अंडा भुर्जी तयार. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया. आता याला मिक्स करून घेऊया. आता आपली भुर्जी झालेली आहे. आपण त्याला सर्व करून घेऊया. आता आपली तयार झालेली आहे पाव भुर्जी. ही आपली तयार झालेली आहे भुर्जी पाव. तुम्ही एकदा करून बघा. आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.